देवी जगदंबाच्या घरावर हल्ला करणार आहे। तिचं घर माझ्या शक्तीने पाडून टाकणार आहे। जरा नीट सांगून सोडा की ओ असुरनरेश, नक्की काय करणार तुम्ही? आता इथे आलीच आहेस तर असुरांचा सम्राट काय करू शकतो हे बघशीलच। आता बघ असुरांची शक्ती, माझी सगळी शक्ती मी या शिंगांमध्ये सामावली आहे। या शिंगांनी मी डोंगर सुद्धा फोडू शकतो। तर घर म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्ट आहे। जगदंबा, आता तू बेघर होणार। आता माझा खरा खेळ सुरू होणार। जगदंबाची पूजा पूर्ण, जगदंबाची पूजा पूर्ण। अयो असुरनरेश, पिंडीवर फूल म्हणजे माझी पूजा संपन्न झाली। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। देवी, तुम्ही आम्हाला साथ घातलीत, आता आम्हाला यावंच लागणार। चांगल्या आणि वाईटाच्या या संघर्षात निर्णयाचा तराजू बनून, तुमच्याच कथेतील एक नवीन पात्र बनून हा खेळ अधिक रंगवायला आम्हाला आता यावंच लागणार।
काय ग? काय झालं? बाहेर काय बघतीयस? काय झालं? अनाशी एवढ्या पहाटे कशा पाय उठलीस? आई, कुणीतरी आलंय. कुणीतरी आलंय. कोण आलंय ग? माहिती नाही, पण असं वाटतंय की आपल्या जवळचं कुणीतरी आहे. अगं काही काय बडबडतेस? आता कोण येणार आहे आपल्या जवळचं? तुझ्या जवळचे समदे इथंच आहेत की. मी, बाबा. तुम्ही तर आहातच, पण माहिती नाही. मला जाणवतंय एवढं खरं. कोणीतरी आलंय का इथे? मला जाणवलं. अयो असुर नरेश, आम्ही की हो, मी आणि म्हणू इथेच आहोत. तेच जाणवलं असेल बघा तुम्हाला. उगाच मूर्खासारखा काहीतरी बोलू नकोस. तुमच्याबद्दल बोलत नाहीये मी. नक्कीच कोणीतरी आलंय. एक खूप मोठी शक्ती. मी इथे मनुष्य रूपात आलो आहे. तुम्हाला माझ्यासोबत येण्याची गरज नाहीये. तुम्ही परत जा. मला मदत लागली तर मीच तुम्हाला बोलावून घेईन. बरं चल, आता लवकर जागा आलीच आहे तर लवकर लवकर काम आटपून घेऊ. हा आई, मी नदीवर जाऊन पाणी भरून आणते. अगं, काय झालंय काय तुला? एवढ्या लवकर कोणी नदीवर जातंय व्हय? मी पटकन जाऊन पटकन येते. मला जाणवलेली ही विलक्षण शक्ती कोण आहे ती शोधायलाच हवं. ही काय शक्ती आहे हे शोधून काढायलाच हवं. ही शक्ती किती शुद्ध आणि आपलीशी वाटणारी आहे. जवळच काही अंतरावरती व्यक्ती आहे. हो, अगदी जवळ. मला जाणीव होते. देवी, तुम्हाला आमचा आभास होतोय. तुम्ही इकडेच येताय, पण आमच्या डोक्यात काहीतरी वेगळीच योजना आहे.
महिपती, तू तू इथे कसा? का मला इथे यायला बंदी आहे का मी पुन्हा असुर आहे असं समजून माझ्यावर आरोप करणार आहेस? नाही, तसं काही नाहीये. बर ठीक आहे, पण तू आता ह्या वेळेला इथं काय करतेस? मला इथे काहीतरी जाणवलं. मला जी शक्ती जाणवली तशीच हिलाही जाणवली की काय? असं असेल तर हिला नक्की काय जाणवलंय हे मला कुठल्याही परिस्थितीत समजून घ्यायलाच हवं. नक्की काय जाणवलंय तुला? नाही, काही नाही. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर राहू देत. मलाही काहीतरी जाणवलं होतं, मग ते मीही तुला सांगणार नाही. काय जाणवलंय तुला? सांग ना. आधी तू मला सांग, मग मी तुला सांगेन. हा काय हट्टीपणे लहान मुलांसारखा? तू काहीही म्हण, आधी तुलाच सांगावं लागेल. मला ना एक वेगळीच ऊर्जा जाणवली, जी माझ्या खूप जवळची आहे, खूप खास आहे माझ्यासाठी, जी मला साथ घालतीये. जणू जणू माझा भागच आहे. म्हणजे मला जाणवलेली ऊर्जा हिलाही जाणवली असेल. जे हिला जाणवलं ते मंगल, पवित्र आणि खूप शक्तिशाली आहे. अशी नेमकी कुठली शक्ती आली असेल इथे? चल आता तू सांग. ही खरं तर माझ्यासाठी चांगली संधी आहे. हिचा स्वतःसाठी फायदा करून घ्यायलाच हवा. मला कुठलीही शक्ती जाणवली नाही, पण मला संकेत जाणवला. मला असं जाणवलं की मला इथे कोणीतरी खास भेटण्यासाठी येणार आहे, म्हणूनच मी इथे थांबलोय. म्हणजे इथे कोणीच नव्हतं? नाही ग, मी बराच काळ इथेच आहे, मला कोणीच दिसलं नाही. म्हणजे मला जी ऊर्जा जाणवली ती महिपतीची होती? कसं शक्य आहे? आता काय झालं? कसला विचार करतेस? नाही, काही नाही. कदाचित आपल्या दोघांना मिळालेले संकेत चुकीचे असतील. कदाचित योग्यही असतील. ती जी कोणी शक्ती आहे तिच्या अस्तित्वाचा फायदा मी स्वतःसाठी करून घेणार. त्याच्या पावित्र्याच्या मागे माझी आसुरी भावना लपवून मी माझं इप्सित साध्य करणार. असुर नरेश महिषासुराची इच्छा पूर्ण होणार. मला जी ऊर्जा जाणवली तो खरोखर महिपतीच असेल का, की आणखी कोणी असेल? खरंच वेगळं कोणी असेल तर? पुन्हा महादेव? हा काय संकेत आहे? जी शक्ती मला जाणवली ती काय होती?
महिपतीच्या माध्यमातून ती शक्ती मला जाणवली असेल तर ती याआधी का नाही जाणवली? मला पावलोपावली महादेवांचे संकेत मिळत आहेत. याचा काय अर्थ असेल? महादेव, आता तुम्हीच याचं उत्तर द्या. हे कोडं तुम्हीच सोडवा. देवी, उत्तर तुमच्याकडेच आहे, तुमच्या आत. फक्त तुमच्या विस्मृतीमध्ये गेलं आहे. मी इथे आलोच आहे तुमच्या सगळ्या उत्तरांशी तुमची ओळख करून द्यायला. हा सारीपाटाचा खेळ तुमचा असला तरी हा डाव मी माझ्या पद्धतीने खेळणार आहे. तुमच्यासाठी सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोपी नसतील देवी, पण ती तुम्हाला सापडतील हे नक्की. तूच आहेस ना तो? मी जेव्हा तरुण शक्तिमान हा असा दिसत होतो तेव्हा या अवतारात वृद्ध रूपात मला भेटायला आलेला तूच आहेस ना तो? आणि आता जेव्हा मी या अशा वृद्ध रूपात आहे तेव्हा तू या अवतारात येऊन मला काय खिजवतोयस? खिजवायला नाही महिषा, आम्ही तुझं अभिनंदन करण्यासाठी आलो आहोत. अभिनंदन? कशाबद्दल? तू तेव्हा म्हणाला होतास की आम्ही वृद्ध झालो तरी सुद्धा तुळजाला प्राप्त करू शकलो नाही, अंकित करू शकलो नाही. आता भविष्य बदललंय का? महिषा, स्वतःच्या योजनेवर तुझा दृढ विश्वास आहे असं आम्ही ऐकून आहोत. आणि तुझा जर इतका विश्वास असेल तर तुला हवं असणारं यश, तुझा विजय तुझ्या अगदी समीप आहे असं समज. हेच तर जाणून घ्यायचं आहे. आम्ही हा विधी केला ते तुझं ऐकून आम्ही हे असे वृद्ध गलित गात्र झालोय तुझ्यामुळे. आज आम्ही या योजनेसाठी स्वतःला झिजवतो आहोत ते तुझ्यामुळे. तुझं ऐकून तुझ्या विश्वासावर आमचे दैत्य गुरु शुक्राचार्य, सम्राट निशुंभा यांची नकारात्मक भावना आम्हाला थांबवू शकत नाही, कारण आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवलाय. आता सांग काय भविष्य आहे आमचं? सांगतो महिषा. तुझं भविष्य तुला हवं तसं व्हायचं असेल, तुझ्या मनाप्रमाणे व्हायचं असेल तर तुला एक गोष्ट करावी लागेल. समधी लाकडं नीट तिकडे ठेव बरं पुरा, आणि जरा सांभाळून, नाहीतर हाताला लागल काय तर. कस काय निसटली आज? कुऱ्हाडीला पकडच सापडा सारखी निष्ठायला लागली. बाबा, खूप भूक लागली आहे.
कळतंय रे लेकरा मला, भूक लागली असणार तुला, तर आपल्याकडे काय नाही. ही समधी लाकडं बाजारात घेऊन गेलो तर आपल्याला धान्य मिळेल, पोटासाठी काहीतरी करून खाता येईल. आता आणखी काहीतरी करावं लागेल. आता सांग एकदा, काय काय करावं लागेल अजून? एक अगदी छोटीशी गोष्ट. अरे छोटीशी गोष्ट, काय करावं लागेल ते सांग तरी. नीट ऐक महिषा, ती गोष्ट म्हणजे तुला हे अरे तू कोण, कुठं आहेस? आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही गावकरी वेशातील रूप धारण करून आपल्या समोर उभे आहोत. आता आम्हाला सांगा, आम्ही काय करायचं आहे आणि पुढील योजना नेमकी कोणती आहे? योजना ऐका,